नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 17 प्रकाशाचे परिणाम या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या काही सेशनमध्ये ह्याच पाठाचा अभ्यास केला. आपण मागच्या सेशनमध्ये काय पाहिलं तर प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय आणि बिंदू स्रोतापासून जे छाया कशी निर्माण होते हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर विस्तारित स्रोतापासून मिळणारी छाया कशी असते याचा अभ्यास आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. मुलांनो, आता छाया म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलंच, तरी पण तुम्ही मला आता परत सांगा की छाया म्हणजे काय. तर छाया म्हणजे सावली. मग छाया कशी निर्माण होते ते मी सांगितलं की नाही तुम्हाला, की तुम्ही विजेचा प्रकाश झोत म्हणजे बॅटरीचा प्रकाश झोत भिंतीवर टाका आणि भिंत आणि विजेरी याच्यामध्ये तुमच्या मित्राला उभं करा आणि मग तुमच्या मित्राची सावली भिंतीवर पडते. म्हणजेच काय तर त्या सावलीला काय म्हणतात तर छाया म्हणतात. मग छाया म्हणजे काय तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू आली तर तिच्यातून प्रकाश आरपार जात नाही आणि त्यामुळे वस्तू पलीकडील भिंतीवर किंवा पृष्ठभागावर त्या वस्तूची सावली पडते आणि तिलाच काय म्हणतात तर छाया असे म्हणतात. आपण मागच्या भागामध्ये काय पाहिलं मुलांनो सांगा बरं. तर बिंदू स्रोतापासून मिळणारी छाया कशी असते हे आपण पाहिलं. मग बिंदू स्रोतातून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात एखादी आपण वस्तू ठेवली तर त्या वस्तूची तर पडद्यावर आपल्याला एकच छाया मिळते हे आपण पाहिलं ना. आणि त्या छायेला काय म्हणतात तर गडद छाया किंवा प्रच्छाया असे म्हणतात. हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं. बिंदू स्रोतापासून मिळणारी छाया ही एकच असते आणि तिला काय म्हणतात तर ती गडद छाया किंवा ती प्रच्छाया असे म्हणतात. मग आपण आजच्या भागात काय पाहणार आहोत तर हे बघा, हे विस्तारित स्रोतापासून मिळणारी छाया. मग तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, विस्तारित स्रोतामुळे छायेचे फिकट व गडद असे दोन भाग पडद्यावर दिसतात. आता विस्तारित स्रोत म्हणजे काय तर प्रकाशाचा थोडा मोठा स्रोत. विस्तारित स्रोतामुळे काय होतं तर छायेचे फिकट व गडद असे दोन भाग पडद्यावर दिसतात. जो भाग फिकट असतो त्याला उपछाया म्हणतात. काय म्हणतात तर जो भाग फिकट असतो त्याला उपछाया म्हणतात आणि जो भाग गडद असतो त्या भागाला प्रच्छाया असे म्हणतात. मग आता ही विस्तारित स्रोतापासून मिळणारी छाया कशी असते हे पाहण्यासाठी आपण एक आता कृती करूया. कळलं. तर आपल्याला या कृतीसाठी काय लागेल साहित्य लागणार. साहित्य काय आहे मुलांनो तर मेणबत्ती किंवा विजेरी म्हणजे हा प्रकाश स्रोत आपल्याला लागणार आहे. काय तर मेणबत्ती किंवा विजेरी. पडदा लागणार आहे, लहान चेंडू लागणार आहे आणि मोठा चेंडू लागणार आहे इत्यादी. आता आपल्याला काय करायचे, कृती काय करायची आहे तर पेट्टी मेणबत्ती किंवा विजेरी. ही बघा, ही विजेरी, ही बॅटरी माहिती आहे ना तुम्हाला, हिला काय म्हणतात विजेरी किंवा बॅटरी. विजेरी यापैकी एक प्रकाश झोत आपण घ्यायचा आहे आणि मेणबत्तीच्या किंवा ह्या विजेरीच्या 1 मीटर अंतरावर एक पडदा ठेवायचा आहे. हा बघा, हा पडदा आहे. कळलं. आता पडदा आणि मेणबत्ती या दरम्यानमध्ये एक चेंडू टांगायचा आहे. हा बघा, हा एक चेंडू आहे. आता पुढील कृतीत विस्तारित स्रोतापेक्षा चेंडू मोठा असल्यास काय होतं ते पाहूया. आता हा बघा, हा विस्तारित स्रोत हा मोठा आहे की नाही. जसा आपल्या मागच्या सेशनमध्ये आपण बिंदू स्रोत पाहिला होता, म्हणजे इथे पुठ्ठा पाहिला होता, इथे ठेवला होता आणि मग त्या पुठ्ठ्यातून प्रकाश झोत जात होता. आता इथे काय आहे, हा विस्तारित स्रोतापेक्षा चेंडू मोठा असल्यास काय होतं ते आपण आता, कुठली छाया मिळते ते आपण आता पाहूया. कळलं. विस्तारित स्रोत व चेंडू यांच्यातील अंतर कायम ठेवायचे आहे. म्हणजे हे विजेरी आणि चेंडू यांच्यातील अंतर हे कसं आहे कायम ठेवून पडदा आहे ना हा त्याच्यापेक्षा दूर सरकवायचा आहे. काय, हा पडदा आहे हा दूर सरकवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, पडदा आपण जसा दूर जातो म्हणजे पडदा जसा दूर जातो म्हणजे सरकवतो आपण, तशी पडद्यावरची उपछाया मोठी होते. काय होते तर पडद्यावरची उपछाया मोठी होते. म्हणजे आपल्याला असे म्हणता येईल की जेव्हा प्रकाश स्रोत मोठ्या आकाराचा असतो तेव्हा त्याला प्रकाशाचा विस्तारित स्रोत असे म्हणतात. काय तर प्रकाश स्रोत हा मोठ्या आकाराचा आहे. आता मागच्या ह्याच्यामध्ये म्हणजे हा मोठ्या आकाराचा आहे ना, प्रकाश स्रोत कसा आहे तर मोठ्या आकाराचा असतो तेव्हा त्याला प्रकाशाचा काय म्हणतात तर विस्तारित स्रोत असे म्हणतात. मुलांना विस्तारित स्रोतापासून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात वस्तू ठेवली तर पडद्यावर दोन छाया मिळतात. कळलं ना. विस्तारित
स्रोतापासून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गामध्ये जर वस्तू ठेवली, म्हणजे आता आपण कुठली वस्तू ठेवली तर बॉल ठेवला. काय ठेवलेला आहे आपण इथे ह्याच्यामध्ये बॉल ठेवलेला आहे. तर पडद्यावर आपल्याला 2 छाया मिळतात. मी मगाशी सांगितलं की विस्तारित स्रोतामुळे निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात जर वस्तू ठेवली तर आपल्याला 2 छाया मिळतात. मग याच्यातील गडद जी छाया आहे, जी एडी छाया आहे, तिला काय म्हणतात तर प्रच्छाया असे म्हणतात. कळलं? आणि फिकट छायाला BC ही फिकट छाया आहे, तिला काय म्हणतात तर उपछाया असे म्हणतात. काय म्हणतात तिला? उपछाया असे म्हणतात. विस्तारित स्रोतामुळे छायेचे फिकट व गडद असे 2 भाग पडद्यावर दिसतात. कळलं? विस्तारित छायेमुळे स्रोतामुळे छायेचे किती भाग दिसतात तर एक. फिकट छायेला काय म्हणतात? उपछाया म्हणतात. आणि गडद जी छाया आहे तिला काय म्हणतात तर प्रच्छाया असे म्हणतात. मग कळलं तुम्हाला? विस्तारित स्रोतापासून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गामध्ये जर एखादी वस्तू ठेवली तर 2 छाया आपल्याला दिसतात. कळलं? काय तर 2 छाया पडद्यावर दिसतात. त्यातील गडद छाया जी एडी आहे, ही गडद छाया आहे, तिला काय म्हणतात तर प्रच्छाया असे म्हणतात. आणि जी फिकट छाया आहे तिला काय म्हणतात तर उपछाया असे म्हणतात. समजलं मुलांनो? आता इथे जो भाग BC आहे, म्हणजे हा काय आहे BC, मी तुम्हाला म्हटलं ही BC आहे. हा BC हा उपछाया आहे. आणि एडी हा काय आहे? गडद आहे, गडद भाग आहे. मग एडी ही काय आहे? प्रच्छाया आहे. आणि BC ही काय आहे तर उपछाया आहे. आता विस्तारित स्रोत आणि चेंडू यामधील अंतर कायम ठेवून पडदा त्याच्यापासून दूर सरकवा आणि चेंडूच्या छायेचे निरीक्षण करा. काय करायचं आहे आपल्याला? विस्तारित स्रोत आणि चेंडू यामधील अंतर कायम ठेवून पडदा याच्यापासून दूर सरकवा आणि चेंडूच्या छायेचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला. तर पडदा जसा जसा दूर जातो तसं काय होतं तर मोठ्या चेंडूच्या प्रच्छाया आणि उपछाया सुद्धा मोठ्या झालेल्या दिसतात. काय होतं जेव्हा विस्तारित स्रोत आहे की नाही, हा विजेरी आणि हा चेंडू यांच्यामधील अंतर हे कमी ठेवायचं आहे. आणि हे अंतर कमी ठेवून पडदा आपण थोडा दूर न्यायचा आहे, सरकवायचा आहे. मग तेव्हा काय होतं तर जेव्हा त्या पडणाऱ्या ज्या छाया असतात त्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला काय दिसून येतं तर पडदा जसा दूर जातो तसा मोठ्या चेंडूच्या प्रच्छाया आणि उपछाया ह्या पण मोठ्या झालेल्या असतात. कळलं? काय तर मोठ्या चेंडूच्या प्रच्छाया आणि उपछाया ह्या मोठ्या झालेल्या दिसतात. कळलं मुलांनो? आता प्रकाशाच्या आपण मगाशी काय पाहिलं तर प्रकाशाच्या विस्तारित स्रोतामुळे मोठ्या वस्तूची छाया मोठी दिसते. म्हणजे तो मोठा होता की नाही, चेंडू हा मोठा होता, आपण ठेवलेला होता प्रकाशाच्या स्रोतामध्ये. तेव्हा त्यांच्या छाया कशा झाल्या? जेव्हा पडदा आपण दूर सरकवला तेव्हा मिळणाऱ्या ज्या छाया होत्या उपछाया आणि प्रच्छाया ह्या मोठ्या होत्या. आता प्रकाशाच्या विस्तारित स्रोतामुळे लहान वस्तूची छाया कशी दिसते व कशी पडते ते पाहूया. आता आपण लहान चेंडू घेतलेला आहे इथे. कळलं? आता मोठ्या चेंडूऐवजी आकाराने प्रकाश स्रोताहून लहान असलेला चेंडू टांगायचा आहे. म्हणजे प्रकाश स्रोतापेक्षा सुद्धा लहान चेंडू आपण टांगायचा आहे आणि चेंडूच्या पडद्यावरील छायेचं निरीक्षण करायचं आहे. कळलं? चेंडूच्या प्रच्छाया आणि उपछाया पडद्यावर दिसतात. लहान चेंडू जरी आपण मध्ये टांगला तरी पण छाया आणि प्रच्छाया दिसतात. परंतु आता प्रकाश स्रोत आणि चेंडू न हलवता पडदा चेंडूपासून सरकवायचा आहे आपल्याला. काय करायचंय? पडदा चेंडूपासून सरकवायचा आहे आणि मग त्या चेंडूच्या छायेचं निरीक्षण करायचं आहे. काय आता आपल्याला काय करायचं आहे तर विजेरी आणि हा चेंडू यांचं अंतर सेमच ठेवायचं आहे आणि पडदा आपल्याला फक्त दूर करायचा आहे आणि मग छायेचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. मग काय दिसेल मुलांनो आपल्याला? कसे दिसतात सांगा बरं? त्या छाया कशा दिसतात तर पडदा जसा दूर जातो तशी चेंडूची प्रच्छाया लहान होत जाते आणि एका विशिष्ट अंतरावर काय होतं तर ती नाहीशी होते. ही बघा, जसा आपण पडदा सरकवला ना तसं काय होतं तर चेंडूची जी प्रच्छाया असते, गडद छाया असते, ती नाहीशी होते. काय होतं तर ती नाहीशी होते. एका विशिष्ट म्हणजे ती लहान होत जाते आणि एका विशिष्ट अंतरावर गेले तर काय होतं ती नाहीशी होते. कळलं तुम्हाला? काय म्हणजे जर विस्तारित स्रोताच्या मध्ये जर आपण काय केलं, ह्या विस्तारित स्रोताच्या पेक्षा लहान आकाराची वस्तू जर आपण ठेवली तर त्याची काय होते, त्याच्या आपल्याला 2 छाया मिळतात, उपछाया आणि काय
तर प्रच्छाया. परंतु आपण जेव्हा विजेरी आणि ती वस्तू यांचे अंतर कायम ठेवून पडदा जसजसा आपण दूर सरकवला तसतसं काय झालं तर प्रच्छाया आहे ही प्रच्छाया काय होते ती हळूहळू लहान होत जाते आणि काही अंतरावर ती नष्टच नाहीशी होते. कळलं? काही अंतरावर काय होतं तर नाहीशी होतं. मुलांनो तुम्हाला माहिती आहे आकाशात उडणारे पक्षी किंवा आकाशात उडणारं विमान यांच्यात सुद्धा प्रच्छाया आणि उपछाया जमिनीवर पडतात. ह्याच प्रकारे काय होतात तर प्रच्छाया आणि उपछाया जमिनीवर पडतात. परंतु पक्षी आणि विमान खूप उंचावर गेलं, खूप उंच जातात ना, विमान तर खूप उंचावरून जातं ना आकाशामध्ये आणि पक्षी सुद्धा उंच जातात. मग तसतशी काय होतं तर त्यांची प्रच्छाया लांब होते आणि नंतर मग ती नाहीशी होते. त्यामुळे त्यांच्या सावल्या आपल्याला छाया जमिनीवर दिसत नाही. आपल्याला दिसतात का विमान वरती जाते तर आपल्याला त्याची छाया दिसते का? खूप वरती जाणार म्हणजे असेल विमान तर, जर खालून जाणार असेल पक्षी जर खालून गेला तर त्याची आपल्याला म्हणजे छाया आपल्याला जमिनीवर दिसते. परंतु जसं आपल्याला तो जास्त अंतरावर जातो म्हणजे खूप उंचावर जातो तेव्हा त्याची प्रच्छाया काय होते तर ही म्हणजे नष्ट होते. काय होते तर नष्ट होते आणि मग त्याची छाया आपल्याला जमिनीवर दिसत नाही. मग पक्षी व विमानाचं तुम्हाला उदाहरण समजलं आणि विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया कशी असते हे सुद्धा तुम्हाला कळलं. विस्तारित स्रोतामुळे मिळणाऱ्या छाया किती असतात? 2 छाया मिळतात आपल्याला. कुठल्या 2 छाया तर एक उपछाया जी फिकट रंगाची फिकट असते आणि प्रच्छाया ती कशी असते तर ती गडद असते. कळलं ना तुम्हाला? म्हणजे विस्तारित स्रोतामुळे कशा छाया मिळतात तर प्रच्छाया आणि उपछाया अशा 2 प्रकारच्या छाया मिळतात. आणि काय होतं जसजसे आपलं अंतर वाढत जातं काय म्हणजे जसजसे आपण उदाहरणात पण घेतलं की जसं आपण पडदा दूर होत जातो तसं काय होतं तर चेंडू म्हणजे जी प्रच्छाया असते त्या वस्तूची प्रच्छाया असते ती काय होते तर ती नष्ट होते. कळलं? समजलं तुम्हाला? विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया कशा असतात तर त्या 2 प्रकारच्या असतात, एक गडद आणि एक फिकट रंगाची असते. तर मुलांनो आज आपण काय पाहिलं तर विस्तारित स्रोतापासून मिळणारी छाया. मग विस्तारित स्रोतापासून आपल्याला 2 छाया मिळतात. एक कुठली? एक गडद म्हणजे एक फिकट रंगाची एक फिकट असते तिला काय म्हणतात तर उपछाया म्हणतात आणि एक काय असते गडद असते तिला काय म्हणतात तर तिला प्रच्छाया असे म्हणतात. आता आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत मुलांनो तर ग्रहण म्हणजे काय, ग्रहण कसे होतात म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांच्याबद्दल माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.